कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझा अख्खा दिवस जाणार आहे पुढे काही दिवसात असं वाटतंय मला। अहो आरू चॅम्पियन आपला सरकार। तर चला जेवायला बसायचं का, मला लय भूक लागली आहे। काय रे दुपारी जेवण नव्हतं काय? ते कामाच्या गडबडीत गेलं राहून। आता बसायचं ना आपण? बसू की। हा रुपाली ताई आणि बाळ पण येईल ना? येईल तर आता बाळाशिवाय तर कुणाला काही करमत बी नाही। हो रुपाली तर बाळ सोडतच नाही, आता लवकर मागितली। दे की तिला। आता ग बया, आता घरात बाळच नसल तर त्या लोकरीचा काय उपयोग आहे? काय अर्थ आहे का त्याला? फुकट बिचारे त्या रुपालीला त्रास व्हायचा। कुठं जाणार आहे बाळता? अर्जुन, तू बाळ सापडल्याची नोंद केलीस? हा दादा, म्हणजे मंदिरात बाळ सापडल्याची प्राथमिक नोंद करून घेतली। अरे देवा, झालं का आता? आता कसं होणार? केली का आता नोंद? आता काय उचलून घेऊन जाणार का काय बाळाला त्या? मावशी, असं अजिबात काही होणार नाही। अगं मग कसं आहे? आता झालं की अजून काय व्हायचं बाकी आहे सांग ना। या पी आणि हारजा निस्ती ना नियमाला चिटकून बसलेल्या असतात, पण अरे घरातल्यांच्या माणसांबद्दल काहीतरी कर्तव्य आहे का नाही? मी जर असते ना तर अजिबात नोंद केली नसती। दुसऱ्या बी मार्गाने बऱ्याच गोष्टी करता येतात, यांना काही माहित नाही होय? दुसऱ्या मार्गाने म्हणजे मावशी, तुमच्या लाडक्या लेकाचा मार्ग आहे तो मार्ग का? आणि त्याची काय अवस्था आहे आज बघताय ना तुम्ही? आता ग बया, कोण बोलतय? सरकार? अहो तुम्ही होय? हे बघा, कुणाची काय अवस्था आहे आणि काय नाही ना, या विषयावर तुम्ही तर बोलूच नका। मावशी, इतर गोष्टींचा विचार नको करायला आपण। आता सध्या आपण रुपाली ताईंना कसं लवकरात लवकर बरं करता येईल याचा विचार करूया, मग आपोआपच सगळं व्यवस्थित होईल। म्हणजे त्या बऱ्या झाल्या पाहिजेत ना? हो, दुसरा पर्यायच नाही आता आपल्याकडे। म्हणजे आता अर्जा नाप्पीने दुसरा पर्यायच ठेवला नाही आपल्याकडे। सुजा, तो एकच योग्य पर्याय होता। हा, तू असंच म्हणणार आहे आता? भाऊजी, अहो रुपाली ताई लवकरात लवकर बऱ्या होतील, बाळ त्यांच्याकडे राहील, ते पण कायमस्वरूपी। अजून काय पाहिजे आपल्याला? पर्णा, रुपाली बरी नाही झाली आणि बाळ आम्हाला सोडून गेलं तर? अरे दादा, तू नको ना असा विचार करू। नाही 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 नाही, स्वप्नील बरोबर बोलतोय। ते बाळ जर सोडून गेलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्हाला ना घरातल्या माणसांचा आनंदच दिसत नाही, दिसत असताना तर तुम्ही असं केलंच नसतं। रुपाली ताईंना बरं करणं ही जबाबदारी माझी। ए बाया, आता तू तुझी कलेक्टर सारखी भाषणं ठोकू नकोस। तू आता कलेक्टर नाहीयेस, विसरलीस वाटतं? येड्यासारखी बाळाला शोधत होती ते? नाही मावशी, मी नाही विसरले, कारण तुम्ही गावासमोर एकदा नाही चारदा बोलून दाखवले की मी वेडी आहे। मी रुपाली ताईंना लवकरात लवकर बरं करणारच आहे, पण त्याआधी मी हे सिद्ध करणार आहे की मी वेडी नाहीये। पण कसं आप्पे? आई, मी मानसिक चाचणी देणार आणि त्यात जर मी पास झाले तर मी परत ऑफिसला जाऊ शकेन। म्हणजे आपले तू पुन्हा कलेक्टर होणार? सरकार कलेक्टर आहे ती, तर तिला परत ऑफिसला जाते। आप्पे, भारी निर्णय घेतलाय तू। पण काय ग आप्पे, नाही तू जर ऑफिसला जायला लागली तर तुला दुसरं काय सुचणार बी नाही? मग त्या रुपालीचं काय? त्या बिचारीच्यात बदल कसा होणार? मावशी, बदल असा आपोआप नसतो होतो, तो घडवावा लागत असतो। आणि मला 100% खात्री आहे, आपण सगळेजण मिळून रुपाली ताईंना लवकरात लवकर बरं करू। आप्पे, बरोबर आहे तुझं, आणि आम्ही सगळे आहेत तुमच्या संग। मी नाही।
अर्जुन, अर्जुन, स्वप्नील सरांचं बोलणं नको ना रे मनाला लावून घेऊ. आपे तुला माहिती ना दादा किती शांत माणूस आहे. आजपर्यंत कधी असं चिडून माझ्याशी बोललं नाही ग. अर्जुन, अरे त्यांचा ना त्या बाळामध्ये जीव अडकलाय म्हणून बोलले ते असं. कळतंय मला. न जेवता आतमध्ये निघून गेला. दादाला एवढं वाईट वाटते ना, त्याचं मला जास्त वाईट वाटते का? अर्जुन, त्यांना आत्ता वाईट वाटतंय, पण मला 100% खात्री आहे ते लवकरात लवकर समजून घेतील सगळं. हा, आपे आई गेली ना तेवढी जशी कदम माझ्या पाठीशी उभे राहिले ना, दादा पण तसाच राहील. कदमांनी मला कधी काय कमी पडून दिलं नाही, पण दादाने पण कधी हात आखडता घेतला नाही का. त्याच्याजवळ जे होतं ना सगळं दिलं त्याच्या लाडक्या अर्जुनला. आज पहिल्यांदा त्यांनी काहीतरी मागितलं मला आणि मी नाही देऊ शकलो. भाऊ म्हणून कमी पडलो का ग मी? अर्जुन, आपलं काय ठरलंय? असा भावनिक होऊन नाही विचार करायचा. ते बोलणं सोपं आहे ग, करणं अवघड असतं. अरे आपण करू शकतो की, पण काय माहिती, मला तर भीतीच वाटते. आपण अर्जुन, हे बघ मला सांग, तू आता नोंद केली आहेस ना, यापुढे बाळ दत्तक घेण्याची जी काही प्रोसेस असेल त्याला आपण सुरुवात करूया. स्वप्नील सर आणि रुपाली ताईंना बाळ कसं देता येईल ह्या मागे लागूया आपण. वहिनींचं काय ग, त्यांची मानसिक अवस्था माहिती ना काय. आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये जरा जरी गडबड झाली आणि ते बाळ हातचं गेलं ना तर काय होईल हे विचारण्याचं टेन्शन येतं मला, माहिती का. आपण प्रयत्न कुठे केलेत? आपण प्रयत्न केलेत का त्यासाठी? नाही ना. आपण प्रयत्न तर करून बघूया. अजून हे बघ, मलाही नाही माहिती पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, पण मला याची 100% खात्री आहे की आपण जर प्रयत्न केले ना तर आपल्या हाताला नक्की काही ना काही लागेल. अर्जुन, आपण आज एक गोष्ट ठरवूया. काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी स्वप्नील सर आणि रुपाली ताईंना बाळ परत मिळवून द्यायचं. ठीक आहे? तू असं बोललीस ना मला लय पॉझिटिव्ह वाटतं, माहिती का. म्हणजे असं गेलेला विश्वास परत मिळाला का वाटतं. तुला या विश्वासाचीच तर गरज असते. मग तू अगदी पेटून कामाला लागतोस. आणि हा मला अजून एका गोष्टीसाठी भारी वाटते. कुठल्या? तू कामाला परत जायचा निर्णय घेतलास याचं मला भारी वाटलं. हो अर्जुन, पण हा माझा निर्णय आहे. अजून चाचणी कुठे झाली? ऐ आपे, चाचणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये तू कलेक्टर झालीस. ही चाचणीचं काय कौतुक घेऊन बसली? अर्जुन, मानसिक चाचणी आहे, तुला कळतंय का? तू मानसिक दृष्ट्या एकदम ओके आहेस, मला माहिती आहे. तुला भासवायचे पण बंद झालेत आता, आहे ना? हा, संपला विषय. बरं चला झोपा आता. हा, आणि ऐक, तू म्हणलीस तसा काहीतरी मार्ग काढू आपण. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.